आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। पेठ तालुका वाळवा येथील 20,54,00,000 विकास कामे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा आमदार जयंत पाटील, प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या शुभ हस्ते, आमदार मानसिंगराव नाईक, अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक, शिवाजीराव नाईक, माजी राज्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला। पेठ माणिकवाडी वाटेगाव रस्ता, गोळेवाडी ते नेरले पानंद रस्ता, स्वामी समर्थ मंदिर सुधारणा या कामांचे भूमिपूजन आणि पूर संरक्षक भिंत, भीमनगर येथील डांबरीकरण रस्ता, मानकेश्वर मंदिर काँक्रिटीकरण रस्ता, प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी कामाचे उद्घाटन करण्यात आले। तसेच श्रीराम व हनुमान मंदिराच्या सभागृहाचे बांधकामाची पाहणी केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे होत असल्याने समाधान व्यक्त केले। तसेच नूतन श्री मानकेश्वर मंदिराला भेट देऊन भव्य मंदिर पाहून आनंद व्यक्त करत ज्यांनी मंदिर निर्माण कामासाठी पुढाकार घेतला ते डॉक्टर PB पाटील यांनाही धन्यवाद दिला। आमदार मानसिंगराव नाईक यांनी पेठच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही। पेठच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक आयोजित करून पाणी प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार सांगली जिल्हा अध्यक्ष देवराज पाटील, विजय पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, रणजित पाटील, राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक, युवा नेते अतुल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक संपतराव पाटील, विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष संदीप पाटील, लोकनियुक्त सरपंच डॉक्टर सुभाष भांबुरे, उपसरपंच शीतल पवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाळवा तालुका महिला अध्यक्षा सौ सुनीता देशमाने, पूनम पाटील, हेमंत पाटील, MS पाटील, फिरोज डगे, माणिक देशमाने, सुनील तवटे, अशोक पाटील, नामदेव कदम, संग्राम वारके, नामदेव मोहिते, संजय शिंदे, वसंत शिंदे, संजय कचरे, संदीप कदम यांच्यासह पेठ येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, माणिकवाडी, महादेववाडी, नायकलवाडी गावचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। तिथून पुढे आत्ताची हलवेल इथून पुढे नाही, ही फक्त रंगरंगोट केली होती आणि हे कमाळाचं नवी ती कमाळ ती जुनी होती ती त्याला क्रॅक केला म्हणून ही आपण कमी करण्याची मानकुबाच्या नावाने
जाताना मोर नाही तिकडे पाठी आयशा काय लोक असतात ताई 12-1 वाजण्यासाठी जास्त वेळ न घालवता तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. येथे चांगली नवी विकासाची कामं झाली आणि माणकेश्वरचं मंदिर हे डोळ्याचं पारणं होणार आहे. PD पाटील साहेबांचे आभार मानतो की गावाची वर्गणी घेऊन त्यांनी ते उभं केलं. या पण प्रचंड उत्तम म्हणजे असं मंदिर सहजासहजी कुठं बघायला मिळत नाही. एवढं लक्ष घालून व्यवस्थितपणाने सुबकपणाने करून घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांचेही आभार मानले पाहिजेत. त्यामुळे गावाच्या वैभवात दिवसेंदिवस भर पडते. पेठ गावात राहणाऱ्या प्रत्येकाला अभिमान वाटेल अशा व्यवस्था गावात आज होत आहेत. याचा आम्हा सगळ्यांना समाधान आहे. पुन्हा एकदा आता मंदिर झाले म्हटल्यावर ते हळूहळू लोक यायला लागले आणि मग ते तीर्थक्षेत्रही होईल, पर्यटनाचे देखील होईल. पण हळूहळू आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BVL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.